कोणी सुद्धा पळून जाऊन लग्न करू नका, कारण तुम्ही पळून जाता, पण तुम्ही पळून गेल्यानंतर एकदा त्या मायबापाचा विचार करून बघा. अहो, गावात गेलेल्या बापाला हजारो लोक राम राम घालतात, सकाळी घालतात का नाही, पण ज्या दिवशी त्याची मुलगी पळून जाते त्या दिवशी तो बाप त्या गावात तोंड दाखायच्या लायकीचा राहत नाही. मुलींना विनंती आहे, पळून जाऊ नका, माय बापाच्या सल्ल्याने लग्न करा. पण काय सांगावं, माझं लग्न झालं, आमचे नवरदेव बर का शेतकरी आहे, शेतकरी घरातले आहे, पण आजकाल मुलीचे आई वडील शेतकऱ्याला मुलगी द्यायला नको म्हणतात. आमच्या मुलीसाठी जावई नोकरीला पाहिजे, त्याला लाखभर रुपये कमीत कमी पगार पाहिजे, त्याचा 4 ते 5 मजली बंगला पाहिजे, त्याला फॉर्च्युनर सारखी गाडी पाहिजे, आणि शेवटी कमीत कमी 50 ते 60 एकर त्याला शेती पाहिजे, आणि शेवटची अट म्हणजे आमची मुलगी शेतात कामाला जाणार नाही. मग एवढी 50 ते 60 एकर जमीन का तुझं थडगं बांधायचं का त्याच्यात? हा, अपेक्षा खूप वाढल्यात. कोणत्याच बापाला वाटत नाही, कोणत्याच आईला वाटत नाही की आपली मुलगी एखाद्या सुंदर आणि एखाद्या होतकरू तरुण कष्ट करू मुलाला द्यावी. कोणत्याच मायबापाला वाटत नाही निर्व्यसनी मुलगा बघावा. मायबाप श्रीमंत कितीही बघताल हो, पण व्यसनी असेल, त्याला संस्कार नसतील तर तो काय कामाचा. 100 एकर जमीन एका दिवसामध्ये तो विकू शकतो, कारण संस्कार नाही ना. आणि एखाद्याकडे जर एकर बी नसेल आणि त्याला संस्कार असेल, तो एकरची 100 एकर सुद्धा करेल. म्हणून संस्कार बघून मुली द्या. म्हणून सर्वांना विनंती आहे, मुलींना, माझ्या बहिणींना पळून जाऊन लग्न करू नका, कारण हा फॅशनचा जमाना आहे, व्यसन आणि फॅशनचा जमाना आहे. 16-16, 17-17 वर्षाचे कार्टे आज दारू पिऊन कुठंतरी पडायला लागलेत, कुठंतरी लोळायला लागलेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फॅशन. अशी फॅशन आली की या फॅशनच्या जमान्यामध्ये काय सांगावं तुम्हाला, एका गाण्यातून वर्णन करतो बरं का. दुनिया बिघडून गेली कशीर दादा, फॅशन आली अशी. 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 नाही ठेवली वाटावर मिशीर दादा, फॅशन आली अशी. नाही ठेवली वाटावर मिशीर दादा, फॅशन आली अशी. सासू सासऱ्याचं ठेवी ना मान, सासऱ्याचा ठेवी ना मान, अशी विसरून गेली अभान, विसरून गेली आभान. बाप, या कलियुगामध्ये आजकाल सासू सुनेला विचारायला तयार नाही, सून सासूला बोलायला तयार नाही, दोघी एकमेकीला मानायला तयार नाही. सून सासूचं ऐकत नाही, सासू सुनाचं ऐकत नाही. सासू म्हणते आमच्या काळात हे नव्हतं, आमच्या काळात तसं नव्हतं, आमच्या काळात असं होतं, मी आमच्या काळात खूप कोंबड्या चोरल्यात आणि विकल्यात. सासू म्हणते आमच्या काळात असं नव्हतं. अगं बाई, तुझ्या काळातली आता तू एकटीच राहिली ना, सर्वजणी गेल्यात, तू बढाया मारू नको बर का. म्हणून सून सासूला विचारायला तयार नाही, सासू सुनेला विचारायला मानायला तयार नाही, कारण आज फॅशन आली. आणि या फॅशनच्या जमान्यामध्ये काय झालं, सासू सासऱ्याचं ठेवी ना मान, सासू सासऱ्याचा ठेवी ना मान, कशी विसरून गेली अभान, कशी विसरून गेली आभान, कशी विसरून गेली अभान. बायको नांदना नवऱ्या पाशव दादा, फॅशन आली अशी. कशीर दादा, दुनिया बिघडून गेली कशीर दादा. आणि या फॅशनच्या जमान्यामध्ये आई बापाची करी ना किंवा बापाची करी ना जीव, सारा मोबाईल मध्येच जीव, सारा मोबाईल मध्ये जीव. बाय बाप, या कलियुगामध्ये मोबाईल नावाचा व्हायरस आला, आणि त्या मोबाईल नावाच्या व्हायरस मध्ये व्हॉट्सअप फेसबुक सारखे ते ऍप आलेत बरं का. आणि त्या व्हॉट्सअप फेसबुकने काय केलं त्या व्हॉट्सअप फेसबुकने आई बापाची करी ना किंवा आई बापाची करी ना जीव, सारा मोबाईल मध्येच जीव, सारा मोबाईल मध्ये जीव. व्हॉट्सअप फेसबुक न केले काशीर दादा, फॅशन आली अशी. दुनिया गेली कशीर दादा, दुनिया बिघडून गेली कशीर दादा, फॅशन आली अशी. आणि या फॅशनच्या जमान्यामध्ये आजकाल मुली खूप शिकल्यात बरं का, मुली खूप शिकल्यात. 18 वर्षाच्या मुली डॉक्टर इंजिनियर बरं का, कोणी पायलट झालं, कोणी इंजिनियर झालं, कोणी डॉक्टर झालं, मोठ्या मोठ्या पदव्यावर लागल्यात बरं का. मुलगी शिकली, प्रगती झाली, तुम्ही आम्ही म्हणतो बरं का. मुलगी शिकली, प्रगती झाली, घरादाराची प्रगती झाली, पण काय सांगावं, आज घरादाराची अधोगती होते का. तर 17-17 वर्षाच्या 18 वर्षाच्या मुली मायबापा समोरून पळून जातं, मायबापाला कळत नाही, थांग पत्ता लागत नाही. मायबाप
म्हणून ती मुलगी शिकली प्रगती झाली शिकली प्रगती झाली कॉलेज मधून पळून गेली मधून पळून गेली मग काय झालं मायबाप तिच्या बापाने घेतले फाशी दादा दुनिया आणि या फॅशनच्या जमान्यामध्ये आजकाल मुलींना दोष देऊन जमणार नाही नुसतं आजकाल हे तरुण मुलं बरं का हे तरुण मुलं आजकाल व्यसन करू लागले 18 वर्षाचं पोरट कुठेतरी दारू पितय कुणातरी नेत्याच्या मागे लागून कुणातरी नेत्याच्या पाठीमागे लागून काय म्हणतंय माहिती का येऊन येऊन येणार कोण आणि भाऊ शिवाय हेच कोण भाऊ बोलले देव बोलले बरं का आजकालचा तरुण समाज व्यसनाधीन झालाय नको त्या राजकारणी नेत्यांच्या पाठीमागे लागला पण खरं सांगू का मुलांनो तुम्ही ज्या नेत्याच्या पाठीमागे लागता ना जे नेते आपापसात भांडतात तेच नेते संध्याकाळी एका हॉटेलवर जेवायला बसतात त्या नेत्यांसाठी तुम्ही जीव द्यायला तयार होतात त्या नेत्यांसाठी दुसऱ्यावर धावून जातात पण यात नुकसान तुमचं आहे बरं का कारण ते संध्याकाळी एकाच धाब्यावर प्यायला बसतात काय सांगावं आजकालचा तरुण व्यसनाधीन झाला म्हणून या पोरांचे लग्न जोडाना या पोराचे लग्न जोडाना या पोरांना बायका मिळाना पोरांना बायका मिळाना पोरांना बायका मिळाना पोरांना बायका मिळाना हो काय आलं यांच्या नशिबे दादा फॅशन आली दुनिया आणि हा फॅशनचा जमाना इतका बदलत गेलाय माझ्याकडे शब्द नाही राहिले बरं का सांगायला माझ्या गुरुवर्य गोविंद महाराजांनी हे गाणं लिहिलंय गोविंद महाराज गायकवाड बरं का शेवटी काय म्हणतात या कलियुगाची कथा कलियुगाची गाथा कशी सांगू तुम्हा पुढं आता सांगू तुम्हा पुढं आता कशी सांगू तुम्हा पुढं आता शब्द नाही गोविंदा पाशिर दादा फॅशन आल्या दुनिया दुनिया दादा हो